बाबा बाबा मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचंय. नाही, मी अतिशय इंटरेस्टिंग पुस्तक वाचतोय, मला अजिबात मूड नाहीये. हो काय चालवलं तुम्ही? का वागताय असं आई बरोबर? का सारखं कामाला जुमताय तुम्ही तिला? खरं तर तूही काम करायला पाहिजेस. नुसता घरात बसून असतोस, बायकांच्या गोष्टीमध्ये लक्ष घालतोस. हा, अचानक तुला कांताच्या प्रेमाचं भरतं येतंय, त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये प्रसाद. ठीक आहे, ठीक, करतो काहीतरी काम उद्यापासून, मग तर झालं. पण तुम्ही आईचा छळ आत्ताच्या आत्ता थांबवा. तुझ्या कामाशी याचा काही संबंध नाही. तू तुझं काम कर, कांता कांताचं काम करेल. बाबा ही मनमानी आहे आणि तुमचं वागणं मला अजिबात पटत नाही. प्रसाद, जसं तू आणि वृंदाच्या मध्ये मी काही बोललो, लक्ष घातलं, तो तुला आवडायचं नाही आणि तू माझं काही ऐकायचंय नाहीस, तसं माझ्या आणि माझ्या बायकोच्या मध्ये तू लक्ष घालू नकोस. मी कांतावर प्रेम करीन किंवा तिचा तिरस्कार करीन, काय करायचं ते माझं मी ठरवीन. हा बाबा हे बरोबर नाहीये. तुझं बोलून आणि सांगून झालं असलं तर तू जायला हरकत नाही. जसं मी काही सांगितल्याने तुझ्यामध्ये काहीही सुधारणा झाली नाही, तसं तू काही सांगितल्यावर मी ऐकीन हे होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा, तुमची बायको माझी आई आहे. तसं तुझी बायको मला मुलीसारखी आहे, रादर मुलगीच आहे माझी. आता कळलं? घरातल्या एखाद्यावर अन्याय व्हायला लागला की कसा त्रास होतो मनापासून. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी, त्या अनुभवाने सांगतो. जरा स्वतःच्या बायकोच्या भावनांची कदर कर, दुसऱ्याला अक्कल शिकवायला जाऊ नकोस. दे ग बाळा, तो मैदा दे, निदान तेवढा तरी भिजवून छान तिंबून देते. दे बाळा. हो नाही आई, सगळं काही झालंय आणि तुम्ही म्हटलात ना तसं जास्तीचं तेल सुद्धा ठेवलंय मी त्याच्यात. आई पुरणही होत आलंय, मला फक्त गोळे करून द्या, मी पटापट पोळ्या लाटते. चालेल. अगं गुलाबजाम ते करायचेत ना. हो माहितीये मला, मी मैदा वगैरे सगळं चाळून ठेवलंय. पण आई नेमका खवा नाही हो घरात. आई तुम्ही प्रसादला सांगता का खवा आणून द्यायला? तो पटकन आणून दे. हो चालेल ना, चालेल. आणि बटाट्याची सुकी भाजी केली, त्याच्यावर टाकायला कोथिंबीर पण नाहीये, संपलीये बघ घरात, ती पण सांगते. चालेल चालेल. बरं आई मी काय म्हणते, ते सगळं होईपर्यंत तुम्ही थोडा वेळ आराम करा ना. हवं तर आमच्या खोलीत जाऊन पडा. देव मला कधीच माफ करणार नाही ग. ती छळलं ग मी तुला. शी. आई जाऊ द्या ना आता सगळं. तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि विसरून जातात. जा तुम्ही पटकन आराम करा आणि प्रसादला तेवढं फक्त खव्याचं सांगा. हो. नको नको, हे आले तर मग काय सांगायचं? नको. आई मी आहे ना, मी घेईन सगळं सांभाळून. मी सांगेन त्यांना की तुम्ही इथेच कुठेतरी आहात म्हणून. तुम्ही जा आराम करा. आई ग माझी कंबर मोडली ग. बिचाऱ्या आई, त्यांनाही त्यांच्या वागण्याचा किती पश्चाताप होतोय. पण त्यांनी माझा छळ केला ह्याबद्दल मला वाईट नाही वाटत. वाईट वाटतंय ते प्रसादच. अजूनही मनात अडी धरून बसलाय. त्याच गोष्टीचा मला त्रास होतो. त्यापेक्षा तो मला रागवला, फाड फाड काही बोलला ना तर एक वेळ मी ते सहन करीन. पण नुसता राग धरून बसलेला आता मला नाही सहन. वृंदा, ऐक, तू काय करतेस इथं? नाही काही नाही बाबा, ते थोडस असंच. मला सांगतेस तू? माझं मगाचपासून तुझ्यावर लक्ष आहे. कांताला मदत करत होतीस ना? ठीक आहे, आजच्या दिवस सूट देतो तिला. तसंही पाणी भरून भरून दमली असेल ती, आणि तिलाही कळू देत देवानं कशी सोन्यासारखी सून दिली तिला. ते बाबा जाऊ द्या ना आता सगळं. हे तू मला सांगू नकोस. तुझा मान आणि तुझं स्थान तुला परत मिळवून दिल्याशिवाय कांताची माझ्या तावडीतून सुटका होणार नाही. पण सांगितलं ना मध्ये बोलू नकोस म्हणून. तिनं जे तुझ्याकडून हिरावून घेतलंय ते तिच्या हाताने तुला परत दिल्याशिवाय मी कांताला क्षमा करणार नाही. जाशील ना, आणशील ना रे सामान? हो.
गुलाबजाम बनायचे बाकी आहेत अजून. तू खवा नाही आणलास तर मग नाही, आणि मग हे चिडले माझ्यावर तर मग आई, परत मी आणतो सामान. तू एक काम का नाही करत, तू जाऊन आराम कर ना जरा. मी करतो सगळी तुझी कामं. जा. नको नको, वृंदा आहे मदतीला माझ्या बरोबर. मला पटतंय रे, माझंच चुकलंय, मीच वाईट वागले तिच्याशी. आई ए, जाऊ दे ना. बघ, तू मोठी आहेस. म्हणूनच तर मनाला जास्त लागलंय ना रे माझ्या. वृंदावयाने एवढी लहान आहे रे, मनाचा केवढा मोठेपणा आहे तिच्याकडे. आता विचार केल्यावर ना मला असं वाटतं की तिचं आणि हरीशचं नात नसेल तसं काही, नाहीतर ती केव्हाच घर सोडून गेली असती ना. इतकं सहन का केलं असतं तिने, नाही का? जाऊ दे ना आई. मी काय म्हटलं, जाऊ दे ना तो विषय. नाही प्रसाद, मला बोलू दे. मला ना मोकळं करू दे बाबा. कसं आहे ना, वृंदाला त्यावेळेला नीट दिसत नव्हतं, बरोबर? मग तू आहेस असं समजून ना ती हरीशची सगळं बोलली असेल. अरे कसं आहे बाळा, तूही माणूसच आहेस, तुझ्याकडून समजून घेण्यात जरा चूक झाली असेल. पण अरे आई म्हणून मी तेव्हा तुला समजवायला पाहिजे होतं की नाही? मी कशी तुझ्या रागामध्ये री ओढली. हे चुकलंय माझं, हे चुकलंय. हे बघ, आता मी जास्त काही बोलत नाही बाळा. तिला समजून घेण्यात तुझ्याकडून चूक झाली असेल ना तर बाळा, निदान ती ना स्वतःकडे मान्य कर. हा, आणि हे जे भांडण आहे ना, मिटवून टाक, सोडून दे, मिटवते नको. त्यामुळे ना माझ्या मागची सुद्धा साडेसती जरा कमी होईल. अरे अरे जा बाबा, मार्केटमध्ये जा, सोन्या खवा आणून दे. अरे यांना कळलं तर पोलीस बिलीस नको रे. मी जातो. हे वृंदाच्या बाजूने उगाच पाण्यात राहून माशाची वैर कशाला करा, नकोच ते. प्रसाद जर वृंदाशी नीट वागला ना तर हे सुद्धा माझ्याशी नीट वागतील. मला नाही वाटत या वृंदाचं आणि हरीशचं तसं काही असेल. नाही, प्रसाद कसा नाही आला अजून? सगळ्या बायका याची वेळ झालीये आणि हा अजून आला नाही. भाजी तयार आहे, आता फक्त गुलाबजाम करायचं राहील. कोथिंबीर, प्रसाद आलास तू? हो आई, कोथिंबीर पण आणलीये. आता लगेच भाजी वगैरे सगळं तयार आहे, त्याच्यावर घालते. आणि गुलाबजामही करायलाच घेते. स्वयंपाक झाला? हो. हे आले होते? हो आई, आले होते. मग काय सांगितलं? मी कुठे सांगितलंस तू? आई अहो, एवढं का घाबरताय तुम्ही? हे बघा, काहीही झालेलं नाही. मुळात त्यांनी मला विचारलंच नाही की तुम्ही कुठे आहात, त्यामुळे मी पण सांगितलं नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. वृंदा, आय एम सॉरी. खरं चूक झाली माझी. प्लीज प्लीज मला माफ कर. मला माफ करशील ना?
हे बघ, मी असं तुझ्याशी नाही वागायला पाहिजे होतो. खूप वाईट वागलोय मी, चुकीचं वागलोय. पण मला फक्त एका गोष्टीचं उत्तर दे. तुझं आणि हरीशचं तसं काही नाहीये ना? नाही, नको. त्याचा विषय नको, त्याचं नावच नको. हे बघ, मला माहिती की तुझं फक्त माझ्याच वरती प्रेम आहे आणि मी तुझ्या आयुष्यात आलेला पहिला आणि शेवटचा पुरुष आहे. हो ना? हो. माझ्या आईची शपथ. तसा मी फक्त तुझ्यावर प्रेम केलंय. ते तुला पटवून देण्यासाठी मला जर सगळ्यांसमोर आईची शपथ घ्यायला लागली तर त्यात मला काहीच कमीपणा वाटणार नाही. दिल्या